श्री सतीशजी निकम साहेब आणि त्यांचे सहकारी सचिनजी टोटे, संस्थेचे खजिनदार शेजवळ साहेब आणि संघटक श्री घोडेराव साहेब, खरोखर समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी तळमळ या संस्थेची आहे. समाजाच्या विकासासाठी, सत्कर्माच्या बीजारोपणासाठी केलेला कोणताही त्याग व्यर्थ होत नाही, हा खरा आज या ठिकाणी मला या कार्यक्रमातून अनुभव पाहायला मिळाला. मित्रांनो, आज या महागाईच्या युगात, धकाधकीच्या युगात जीवनात खूप संघर्ष करावा लागतो आणि खऱ्या अर्थानं हा संघर्ष करीत असताना आज समाज प्रत्येकाचा कुटुंबामध्ये व्यस्त झालेला आहे. आज मुलांचे शिक्षण करणं अवघड झालेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये असा संघर्ष या आपल्या विकलांग अंध व्यक्तींना करावा लागतो, ही मोठी खेदाची बाब या ठिकाणी झाली. खऱ्या अर्थानं समाजासाठी बुद्धिस्ट संस्था जे काही काम करतं, या संस्थेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी या ठिकाणी या संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व गुणवंत आणि स्पर्धक यांचं सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना भावी कार्यास शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खऱ्या अर्थाने या संस्थेचे अध्यक्ष सतीशजी निकम, संस्थेचे मानद सचिव आहिरेजी, सचिव गायकवाडजी, संघटक घोडेरावजी, खजिनदार शेजवळजी, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र रणजितजी बोठे, रामनाथजी सदाफळ, नवनाथजी सदाफळ, सोमोशीजी, पत्रकार, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थाने आपण पाहतो की दरवर्षी निकम साहेब हे जे अध्यक्ष आहेत ते या जेवढे अंध व्यक्ती आहेत तर त्यांच्यातील जे कलागुण आहेत त्यांना उत्तेजना मिळावी, त्यांच्यातल्या कलास डोळस व्यक्तींना पाहायला भेटाव्या, यासाठी दरवर्षी हे कार्यक्रम आयोजित करतात. मी खऱ्या अर्थाने निकम साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून कौतुक करतो व अभिनंदन करतो की आपण खऱ्या अर्थाने समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतनं काम करता व त्या ठिकाणी जे मुलं त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना सुद्धा आपण वेगवेगळं बक्षीस देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करतात. खरोखर एक कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. दरवर्षी ते कार्यक्रम आयोजित करत असतात. मी तर म्हणतो की जे डोळस आहेत, ज्यांना डोळे आहेत, त्याच्यापेक्षाही हे सामाजिक कामाच्या बाबतीत ही संघटना आणि त्यांचे सर्व पदाधिकारी पुढे असतात. मी पुन्हा एकदा त्या सर्वांना शुभेच्छा देतो, त्यांचं कौतुक करतो. असं सामाजिक काम त्यांनी यापुढे सुद्धा चालू ठेवावं अशी अपेक्षा करतो. आम्ही सुद्धा पूर्वीपासून कैलासवासी आर पाटील साहेब असो आणि भविष्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असो यांच्याकडे सुद्धा या ज्या अंध समाजाच्या, अंध बांधवांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी यापुढे सुद्धा प्रयत्न करू, एवढी ग्वाही निमित्ताने देतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद.